एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स मधील प्रॉब्लेम सेट 3 सॉर्ट आउट करत आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 7 ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सो सी दी नेक्स्ट 8th वन मल्टिप्लाय दी फॉलोइंग पॉलिनॉमियल. गिव्हनच्या 2 पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये सिम्पली आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. वन बाय वन सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज इन फर्स्ट ब्रॅकेट m cube minus 2m plus 3 and in second bracket m raised to 4 minus 2m square plus 3m plus 2. गिवन ज्या 2 पॉलिनॉमियल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट m cube minus 2m plus 3 and in second bracket m raised to 4 minus 2m square plus 3m plus 2. Is it clear? सो सी हिअर फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फोर्थ टर्मला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी दॅट मीन्स -2mनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला, त्यानंतर सेकंड टर्मला, त्यानंतर थर्ड टर्मला आणि त्यानंतर फोर्थ टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील थर्ड टर्मनी दॅट मीन्स 3नी फर्स्ट टर्मला, सेकंड टर्मला, थर्ड टर्मला आणि फोर्थ टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण वन बाय वन करूया. m क्यूब इंटू m रेज टू 4 दॅट मीन्स m रेज टू 7. इज इट क्लिअर? त्यानंतर m क्यूब इंटू -2m स्क्वेअर दॅट मीन्स -2m क्यूब इंटू m स्क्वेअर दॅट मीन्स m रेज टू 5. इज इट क्लिअर? त्यानंतर m क्यूब इंटू 3m दॅट मीन्स प्लस 3m क्यूब इंटू m दॅट मीन्स m रेज टू 4. इज इट क्लिअर? त्यानंतर m क्यूब इंटू 2 दॅट मीन्स 2m क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर सेकंड टर्मनी मल्टिप्लाय करायचं आहे. -2m इंटू m रेज टू 4 दॅट मीन्स -2m रेज टू 5. इथं मायनस आहे, इथं साईन प्लस आहे. सो मायनस इंटू प्लस -2 ॲज इट इज, कारण इथं कोइफिशियंट 1 आहे. 2 वन चा 2 येणार आहे. त्यानंतर m इंटू m रेज टू 4 दॅट मीन्स m रेज टू 5. इज इट क्लिअर? त्यानंतर -2m इंटू -2m स्क्वेअर सो -2 इंटू -2 प्लस 4. त्यानंतर m इंटू m स्क्वेअर दॅट मीन्स m क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर -2m इंटू 3m सो मायनस इंटू प्लस मायनस येणार आहे. 2 इंटू 3 6. त्यानंतर m इंटू m स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर -2 इंटू प्लस 2 सो मायनस इंटू प्लस मायनस 2 2 4m. इज इट क्लिअर? त्यानंतर 3नी आता मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड ब्रॅकेटला. सो इथं आपण खाली घेऊया 3 इंटू m रेज टू 4 दॅट मीन्स 3m रेज टू 4. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 इंटू -2 दॅट मीन्स -6. त्यानंतर m स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 इंटू 3m दॅट मीन्स प्लस 9m. त्यानंतर 3 इंटू 2 दॅट मीन्स प्लस 6. इज इट क्लिअर? त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. सो m रेज टू 7 ॲज इट इज, कारण ती सिंगल टर्म आहे. त्यानंतर -2m रेज टू 5 आणि त्यानंतर -2m रेज टू 5 या लाईक टर्म्स आहेत. व्हेरिएबल m यूज केलेला आहे आणि पॉवरसुद्धा सेम आहे. सो त्या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो सिम्पली अरेंज करूया. -2m रेज टू 5 आणि त्यानंतर -2m रेज टू 5 या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर अगेन 3m रेज टू 4 आणि प्लस 3m रेज टू 4 यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो आपण अरेंज करूया. प्लस 3m रेज टू 4 प्लस 3m रेज टू 4. इज इट क्लिअर? त्यानंतर 2m क्यूब आणि त्यानंतर अगेन 4m क्यूब यासुद्धा लाईक टर्म झालेले आहेत. सो प्लस 2m क्यूब प्लस 4m क्यूब या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर स्क्वेअर टर्म आहे. सी हिअर -6m स्क्वेअर आणि त्यानंतर -6m स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो राईट हिअर -6m स्क्वेअर अगेन -6m स्क्वेअर या लाईक टर्म झालेल्या आहेत. त्यानंतर -4m आणि त्यानंतर प्लस 9m या लाईक टर्म्स आहेत. सो प्लस 9m -4
एम. इज इट क्लियर? त्यानंतर प्लस 6 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो एम रेस टू 7 ॲज इट इज. -2 आणि -2 -4 येणार आहे. त्यानंतर एम रेस टू 5 हे कॉमन येणार आहे. त्यानंतर प्लस 3 + 3 6. त्यानंतर एम रेस टू 4 हे कॉमन येणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर 2 + 4 6 x³. इज इट क्लियर? त्यानंतर -6 -6 दॅट मीन्स ॲन्सर हे -12 येणार आहे. 12m². इज इट क्लियर? त्यानंतर +9 -4 दॅट मीन्स प्लस 5m plus 6 as it is. Is it clear? It is our answer. Then next example, second one. It is in first bracket 5m³ -2 and in second bracket m² -m plus 3. Is it clear? Simply आपल्याला फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला सुरुवातीला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी दॅट मीन्स -2नी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला, त्यानंतर सेकंड टर्मला आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 5m³ × m² दॅट मीन्स 5m⁵. इज इट क्लियर? त्यानंतर 5m³ -m दॅट मीन्स ॲन्सर हे मायनस येणार आहे. इथं साईन प्लस आहे, इथं मायनस आहे. सो प्लस इंटू मायनस मायनस. 5 × 1 इथं कोइफिशियंट 1 आहे. सो 5 × 1 1. त्यानंतर m² m³ × m दॅट मीन्स m⁴. इज इट क्लियर? त्यानंतर 5m³ × 3 दॅट मीन्स 5 3 = 15 प्लस 15m³. इज इट क्लियर? त्यानंतर सेकंड टर्मनी मल्टिप्लाय करायचं आहे. -2 × m² दॅट मीन्स -2m². मायनस इंटू मायनस प्लस 2 × m दॅट मीन्स प्लस 2m. इज इट क्लियर? सो मायनस इंटू प्लस मायनस 2 × 3 6. इज इट क्लियर? सो यामध्ये कोणत्याही लाईक टर्म्स नाही आहेत. सो इट इज अवर फायनल ॲन्सर. Then next question. See the question number 9. Divide polynomial 3x³ -8x² plus x plus 7 by x minus 3 using synthetic method and write the quotient and the remainder. Is it clear? So it is nothing but dividend and x minus 3 it is divisor. Is it clear? So we have to use synthetic division method. Solve करूया. Answer, we have to use synthetic division method. Is it clear? So dividend it is 3x³ -8x² plus x plus 7. सो सिंथेटिक डिव्हिजन मेथड फॉलो करत असताना आपण डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म घेत असतो. इज इट क्लियर? सो त्यासाठी सुरुवातीला डिव्हिडंड हा इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागतो. बट हा डिव्हिडंड आहे तो ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये आहे, कारण इथं x⁴ आहे, त्यानंतर x⁴ आहे, त्यानंतर 1 आहे आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर आहे. दॅट मीन्स इथं मिसिंग पॉवर नाही आहेत आणि हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्मसुद्धा आहे आणि इंडेक्स फॉर्मसुद्धा आहे. सो ॲज इट इज याचा आपण कोएफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट कोइफिशियंट फॉर्म. सिम्पली आता कोइफिशियंटवर आपल्याला फोकस करायचा आहे. सो 3, त्यानंतर -8, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 7. इज इट क्लियर? सो कोइफिशियंट फॉर्म घेतल्यानंतर डिव्हिजर इट इज x -3. सो हा जो कॉन्स्टंट नंबर आहे -3 याचा ऑपोजिट नंबर आपण घेत असतो. इज इट क्लियर? So opposite number of -3 is +3. Is it clear? So simply आता अरेंज करूया. हा जो कोइफिशियंट फॉर्म आहे तो आपण इथं स्टेट करणार आहोत. 3 -8 1 and 7. त्यानंतर हा जो ऑपोजिट नंबर घेतलेला आहे तो इथं येणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर फर्स्ट नंबर ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. सो राईट 3 ॲज इट इज. त्यानंतर 3 × 3 हे मल्टिप्लिकेशन आपण इथं घेत असतो. सो 3 3 = 9 प्लस 9 -8 दॅट मीन्स 1. त्यानंतर अगेन 3 × 1 दॅट मीन्स 3. त्यानंतर इथं अगेन ॲडिशन येणार आहे 1 + 3 दॅट मीन्स 4. त्यानंतर मल्टिप्लिकेशन 3 × 4
दॅट मीन्स 4 3 12. ओके, ॲडिशन 7 + 12 दॅट मीन्स 19. इज इट क्लिअर? सो 19 इट इज नथिंग बट रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो इथं आपण स्टेट करूया, इट इज रिमाइंडर. देन हे रिमेनिंगचे 3 नंबर्स आहेत ते कोशंटचे कोइफिशियंट आहेत. इज इट क्लिअर? सो इथं आपण स्टेट करूया, कोइफिशियंट ऑफ quotient three, 1 and 4. Is it clear? We know that last number is the constant number. So it is constant. So remaining 2 numbers. That means highest power काय येणार आहे? 2 येणार आहे. That means degree ही 2 येणार आहे. So x and x square. Is it clear? So quotient it is 3x square plus 1x, that means only x, plus constant number 4. Is it clear? It is the quotient and remainder it is 19. Is it clear? It is our answer. Then next question. See the question number 10, for which the value of m x plus 3 is the factor of the polynomial x cube minus 2 mx plus 21. So given condition is x plus 3 is the factor of given polynomial, that means remainder will be 0 0. Is it clear? So it is nothing but divisor. So divisor मधील जो constant number आहे plus 3 याचा opposite number काय येणार आहे? minus 3. Is it clear? So given condition is p of minus 3 is equal to 0. Is it clear? That means x plus 3 is the factor of given polynomial. Is it clear? So simply we have to find out the value of m. Is it clear? Solve करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण given मेन्शन करूया. Dividend it is x cube minus 2mx plus 21. Is it clear? And divisor it is x plus 3. Is it clear? सिम्पली आपण डिव्हिजरवर फोकस करत असतो. डिव्हिजर मधील हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपण घेत असतो. सो ऑपोजिट नंबर ऑफ प्लस 3 इज minus 3. Is it clear? So therefore we have to take x is equal to minus 3. Is it clear? But given condition is x plus 3 is the factor of given polynomial. So remainder will be 0 0 according to the factor theorem. Is it clear? So we can write p of minus 3 is equal to 0. Is it clear? So इथं आपण reason state करूया. Because x plus 3 is a factor of given polynomial. So remainder 0 आपण स्टेट केलेला आहे. इज इट क्लिअर? सो गिवन पॉलिनॉमियल मध्ये x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो यू कॅन राईट p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब मायनस 2mx प्लस 21. सो p ऑफ मायनस 3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो p ऑफ मायनस 3, सो एक्सच्या प्लेसवर मायनस 3 येणार आहे. x क्यूब दॅट मीन्स मायनस 3 क्यूब. इज इट क्लिअर? मायनस 2m ॲज इट इज. एक्सच्या प्लेसवर अगेन मायनस 3 येणार आहे प्लस 21 ॲज इट इज. बट p of minus 3 is equal to 0. So write here 0 because x plus 3 is the factor of given polynomial. Is it clear? So 3 is the odd number. See here it is the odd number. So answer here negative येणार आहे. Is it clear? That means minus 3 multiply by minus 3 again multiply by minus 3. Is it clear? Minus into minus plus होणार आहे. त्यानंतर again plus into minus मायनस होणार आहे. इज इट क्लिअर? सो 3 क्यूब 27 बट आन्सर हे निगेटिव्ह 27 येणार आहे. सो मायनस 27. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मायनस इंटू मायनस प्लस 2m इंटू 3 दॅट मीन्स 6m. इज इट क्लिअर? प्लस 21 ॲज इट इज. त्यानंतर 0 इज इक्वल टू मायनस 27 प्लस 21 प्लस 6m. यांच्यामध्ये आपल्याला ॲडिशन घेता येईल. 0 इज इक्वल टू
-27 प्लस 21 दॅट मीन्स ॲन्सर हे -6 येणार आहे प्लस 6m. इज इट क्लिअर? आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला -6 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. इज इट क्लिअर? 0 प्लस 6 इज इक्वल टू 6m. इज इट क्लिअर? सो ॲन्सर 6 येणार आहे. 6 इज इक्वल टू 6m. अगेन एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अगेन हे 6 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. ते सुरुवातीला मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. शिफ्ट केल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. सो 6 डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू m. इज इट क्लिअर? सो 6 ला 6 कॅन्सल होणार आहे. 6 म्हणजे 6 अँड 6 म्हणजे 6. सो m इज इक्वल टू 1. इज इट क्लिअर? सो इट इज अवर answer. Then next example. See the question number 11. At the end of the year 2016, the population of villages Kowad, Varud and Chikli is 5x square minus 3y square, then 7y square plus 2xy and 9x square plus 4xy respectively. सो ही जी पॉप्युलेशन आहे गिवन 3 विलेजेसची ही पॉलिनॉमियल फॉर्ममध्ये स्टेट केलेली आहे. ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर 2017 x square plus xy minus y square, then 5xy and 3x square plus xy person from each of the 3 villages respectively went to the another village for education. Then what is the remaining total population of these 3 villages? सो यासाठी सुरुवातीला 2016 मधील टोटल पॉप्युलेशन आपल्याला घ्यावी लागणार आहे. सो त्यासाठी या ज्या 3 पॉलिनॉमियल दिलेले आहेत त्यांची ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो ही जी टोटल मिळणार आहे त्यातून हे जे शिफ्ट झालेले लोक आहेत त्यांची टोटल आपल्याला सबट्रॅक्ट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. गिव्हन पॉप्युलेशन ॲट the end of 2016. Is it clear? So Kowad population, Kowad, it is 5x square minus 3y square. Then Varud population 7y square plus 2xy. Is it clear? Then Chikli, the population of Chikli, it is 9x square plus 4xy. Is it clear? सो सुरुवातीला आपल्याला टोटल घ्यावी लागणार आहे. सो यू कॅन राईट टोटल पॉप्युलेशन सो सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे? ॲडिशन घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण खाली स्टेप करूया. 5x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस 7y स्क्वेअर प्लस 2xy प्लस 9x स्क्वेअर प्लस 4xy. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. 5x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लसनी हा ब्रॅकेट सॉल्व करणार आहे. दॅट मीन्स ॲज इट इज आपल्या या टर्म्स ड्रॉपडाऊन होणार आहेत. प्लस 7y स्क्वेअर प्लस 2xy. इज इट क्लिअर? अगेन प्लसने आपण ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार नाही आहेत. इज इट क्लिअर? सो राईट 9x स्क्वेअर प्लस 4xy. इज इट क्लिअर? सिम्पली आता आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. सो ते आपण एकत्र लिहू शकतो. 5x स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर. सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. दॅट मीन्स या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. त्यानंतर मायनस 3y स्क्वेअर आणि त्यानंतर 7y स्क्वेअर यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो त्या देखील आपण एकत्र अरेंज करू शकतो. 3y स्क्वेअर प्लस 7y स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस 7y स्क्वेअर या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर 2xy आणि त्यानंतर 4xy यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो त्यांच्यामध्ये ॲडिशन आपण घेऊ शकतो. 2xy प्लस 4xy. इज इट क्लिअर? सो 5x स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर यामधून x स्क्वेअर हे कॉमन निघणार आहे. दॅट मीन्स 5 प्लस 9 इट इज नथिंग बट 14x स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 7 मायनस 3 दॅट मीन्स प्लस 4 प्लस 4y स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर 2xy प्लस 4xy दॅट मीन्स प्लस 6xy. इज इट क्लिअर? याला आपण नंबर 1नी इंडिकेट करूया. ही टोटल पॉप्युलेशन आलेली आहे सुरुवातीची 2016 मध्ये. इज इट क्लिअर? देन
पॉप्युलेशन शिफ्टेड जे लोक आहेत जे एज्युकेशनसाठी दुसऱ्या विलेजेसमध्ये शिफ्ट झालेले आहेत त्यांची टोटलसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. सो पॉप्युलेशन शिफ्टेड टू दी अनादर विलेज सो पोवाड, त्यानंतर वरुड आणि त्यानंतर चिखली. इज इट क्लिअर? सो पोवाडची शिफ्ट झालेली पॉप्युलेशन आहे x² प्लस XY मायनस y². इज इट क्लिअर? त्यानंतर वरुडची शिफ्ट झालेली पॉप्युलेशन 5XY. देन चिखलीची शिफ्ट झालेली पॉप्युलेशन 3x² प्लस XY. इज इट क्लिअर? सो ही जी शिफ्ट झालेली पॉप्युलेशन आहे त्यांची सुद्धा आपल्याला टोटल घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो टोटल दॅट मीन्स यामध्ये ॲडिशन घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो x² प्लस XY मायनस y² प्लस 5XY प्लस 3x² प्लस XY. इज इट क्लिअर? सो सिम्पली पण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. x² प्लस XY मायनस y². त्यानंतर प्लसनी सेमच टर्म राहणार आहे 5XY. त्यानंतर प्लसनी ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार नाही. सो राईट 3x² प्लस XY. इज इट क्लिअर? सिम्पली लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. x² आणि त्यानंतर 3x² या लाईक टर्म्स आहेत. सो x² प्लस 3x². इज इट क्लिअर? त्यानंतर XY दॅट मीन्स 1XY आणि त्यानंतर प्लस 5XY या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर XY ही सुद्धा त्यामध्येच येणार आहे. सो प्लस XY प्लस 5XY प्लस XY. इज इट क्लिअर? या 3 लाईक टर्म्स झालेल्या आहेत. त्यानंतर या 2 लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर रिमेनिंग टर्म मायनस y². इज इट क्लिअर? सो 1x² प्लस 3x² दॅट मीन्स 4x². इज इट क्लिअर? त्यानंतर ही स्क्वेअरची टर्म आपण घेऊया मायनस y². इज इट क्लिअर? त्यानंतर 1xy प्लस 5xy प्लस 1xy दॅट मीन्स प्लस 7xy. इज इट क्लिअर? सो याला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. ही जी पॉप्युलेशन आहे ती शिफ्टेड पीपल आहे. इज इट क्लिअर? इथं आपण जस्ट स्टेट करूया शिफ्टेड पीपल जे एज्युकेशनसाठी शिफ्ट झालेले आहेत ते. सो रिमेनिंग पीपल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो देअरफॉर वी कॅन राईट रिमेनिंग टोटल पॉप्युलेशन इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन ॲट द एंड ऑफ 2016. हे जे आपण 1 फाइंड आउट केलेलं आहे त्यातून आपल्याला हे सेकंडवाला आहे ते सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट टोटल पॉप्युलेशन at the end of 2016 minus total number of shifted people. Is it clear? Total number of person who went to other village for education. Into other village. So we can write subtract 2 from 1. Is it clear? So सुरुवातीला आपण हे सबट्रॅक्शन घेऊया. 14x² प्लस 4y² प्लस मायनस इन सेकंड ब्रॅकेट 4x² मायनस y² प्लस 7xy. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. 14x² प्लस 4y² प्लस 6xy. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनसने आता ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे. सो मायनस 4x² अगेन मायनस इंटू मायनस प्लस सो प्लस y². त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस 7xy. इज इट क्लिअर? सिम्पली आता लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 14x² त्यानंतर मायनस 4x² या लाईक टर्म झालेल्या आहेत. सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. इज इट क्लिअर? सो राईट 14x² मायनस
4x² इज इट क्लिअर. त्यानंतर प्लस 4y², त्यानंतर y², याला एक टर्म झाली आहे. सो प्लस 4y² प्लस y² इज इट क्लिअर. त्यानंतर प्लस 6xy मायनस 7xy, याला एक टर्म्स आहे. सो अरेंज करूया. प्लस 6xy मायनस 7xy इज इट क्लिअर. सो 14x² मायनस 4x², दॅट मीन्स आन्सर हे 10x² इज इट क्लिअर. त्यानंतर 4y² प्लस 1y², इथं कोइफिशियंट 1 आहे. दॅट मीन्स 4 प्लस 1 5 येणार आहे. 5y² इज इट क्लिअर. त्यानंतर 6 मायनस 7, दॅट मीन्स आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. -1 इज इट क्लिअर. 1 हा नाही स्टेट केला तरी चालेल. -1xy इज इट क्लिअर. सो 10x² प्लस 5y² मायनस xy, इट इज द रिमेनिंग टोटल पॉप्युलेशन इज इट क्लिअर. सो आता आपण इथं मेन्शन करूया. देअरफॉर रिमेनिंग टोटल पॉप्युलेशन, remaining total population, it is 10x² plus 5y² minus xy. Is it clear? It is our answer. Then next question. See the question number 12. Polynomials bx² plus x plus 5 and bx cube minus 2x plus 5 are divided by the polynomial x minus 3 and remainders are m and n respectively. If m minus n is equal to 0, then find the value of b. So given condition is if bx² plus x plus 5 is divided by x minus 3, that means हा डिव्हिडंट आहे आणि इट इज डिव्हिजर. सो डिव्हिजरवर आपण सिम्पली फोकस करत असतो. डिव्हिजरमधील हा जो -3 आहे त्याचा ऑपोजिट नंबर काय येणार आहे? +3 इज इट क्लिअर. सो p ऑफ +3 it is m, that means remainder ha m आहे is it clear. Then second condition is if bx³ minus 2x plus 5 is divided by x minus 3, then remainder is n is it clear. That means याला जर आपण q of x असं जर कन्सिडर केलं तर q of +3 is equal to n असं आपण स्टेट करू शकतो is it clear. Then we have to find out the value of b. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन एक्झाम्पलमध्ये 2 डिव्हिडंट आहेत. सो सुरुवातीला फर्स्ट डिव्हिडंट इट इज bx² प्लस x प्लस 5 इज इट क्लिअर. सो यामध्ये x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो वी कॅन राईट p ऑफ x इज इक्वल टू bx² प्लस x प्लस 5 इज इट क्लिअर. देन डिव्हिजर इट इज x मायनस 3. सो -3चा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यावा लागणार आहे. सो ऑपोजिट नंबर ऑफ -3 इज +3. सो देअरफॉर वी हॅव टू टेक x इज इक्वल टू 3 इज इट क्लिअर. बट गिवन कंडिशन इज p ऑफ 3 इज इक्वल टू m. रिमाइंडर हा m हे गिवन आहे इज इट क्लिअर. सो इथं आपण स्टेट करूया. Remainder m it is given is it clear. So given polynomial p of x is equal to bx² plus x plus 5 is it clear. So p of 3, so x च्या प्लेसवर आता 3 प्लेस करायचं आहे. सो b as it is x² that means 3² plus 3 plus 5 is it clear. So p of 3 is equal to m, it is given. So p of 3 च्या प्लेसवर आपण m पुट करणार आहोत is it clear. So 3² 9, that means b into 9 plus 5 plus 3 8 is it clear. So m is equal to b into 9, that means 9b plus 8 is it clear. So m ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. देन n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे is it clear. Then second dividend it is q of x is it clear. सुरुवातीला आपण p of x असं कन्सिडर केलं होतं. त्यानंतर सेकंड डिव्हिडंडसाठी आपण q of x असं स्टेट करतो आहोत. सो b
एक्स क्यूब मायनस 2x प्लस 5 इज इक्वल आणि डिव्हिजर हा कॉमन आहे. डिव्हिजर इट इज एक्स मायनस 3 इज इक्वल. सो सिम्पली ऑपोजिट नंबर आपण घेत असतो. सो ऑपोजिट नंबर ऑफ -3 is plus 3 is equal. Therefore, we have to take x is equal to 3 is equal. So, p of इथं आपण q मेन्शन केलेला आहे. So, q of 3 is equal to n. It is given is equal. So, remainder n it is given. Is it clear? So, given polynomial q of x is equal to bx cube minus 2x plus 5. Is it clear? So, q of 3 that means x च्या प्लेसवर 3 पुट करणार आहोत आपण. b as it is 3 cube minus 2 as it is x च्या प्लेसवर अगेन 3 येणार आहे प्लस 5. Is it clear? त्यानंतर q of 3 it is n. सो इथं n येणार आहे. n इज इक्वल टू b ॲज इट इज 3 क्यूब 27. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन येणार आहे मायनस इंटू प्लस. ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे 3 2 6 इज इट प्लस 5 ॲज इट इज इट. त्यानंतर n इज इक्वल टू b इंटू 27 दॅट मीन्स 27b इज इट. त्यानंतर मायनस 6 प्लस 5 दॅट मीन्स मायनस 1 इज इट. सो nची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मिळालेली आहे. त्याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया इज इट. Then given condition it is m minus n is equal to 0. Is it clear? So from 1 and 2. So simply m ची व्हॅल्यू स्टेट करायची आहे. m is equal to 9b plus 8. Is it clear? मायनस त्यानंतर n ची व्हॅल्यू 27b minus 1. Is it clear? is equal to 0. Is it clear? So, first bracket as it is. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत 9b प्लस 8. त्यानंतर मायनसनी आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस मायनस मायनस 27b. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 1 इज इक्वल इज इक्वल टू 0. त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 9b आणि त्यानंतर मायनस 27b या लाईक टर्म्स आहेत. सो 9b मायनस 27b त्यानंतर कॉन्स्टंट नंबर प्लस 8 प्लस 1 इज इक्वल टू 0. इज इट क्लिअर? सो या लाईक टर्म्स आहेत यांच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन करू शकतो. सो b हे कॉमन येणार आहे. त्यानंतर प्लस 9 मायनस 27 ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे मायनस 18. इज इट क्लिअर? मायनस 18 प्लस 8 प्लस 1 दॅट मीन्स 9. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 0. आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला आपल्याला हे 9 शिफ्ट करावे लागेल. सो ते इकडं प्लसमध्ये आहेत. शिफ्ट झाल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहे. सो LHSला मायनस 18b इज इक्वल टू मायनस 9. इज इट क्लिअर? 0 मायनस 9 दॅट मीन्स मायनस 9 येणार आहे. सो अगेन आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो मायनस 18 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सो मायनस 18 शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार आहे. इज इट क्लिअर? So b is equal to minus 9 upon minus 18. Is it clear? So minus divided by minus plus होणार आहे. That means minus ला minus cancel होणार आहे. 9 1 जा 9 and 9 2 जा 18. Is it clear? So b is equal to 1 upon 2. Is it clear? So here b is equal to 1 upon 2. It is our answer. Then next question. See the question number 13. Simplify. In first bracket 8m square plus 3m minus 6 bracket close minus in second bracket 9m minus 7 bracket close plus in third bracket 3m square minus 2m plus 4. Is it clear? Solve करूया म्हणजे लक्षात येईल. Given example is in first bracket 8m square plus 3m minus 6 minus in second bracket 9m minus 7 plus in third bracket 3m square minus 2m plus 4. Is it clear? So first bracket as it is drop down होणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत. 8m square plus 3m minus 6. Is it clear?
त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस मायनस येणार आहे. मायनस 9m त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लसने आता ब्रॅकेट सॉल्व होणार आहे. दॅट मीन्स ॲज इट इज टर्म्स येणार आहे 3m² मायनस 2m प्लस 4. इज इट क्लिअर? सिम्पली आता लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 8m² आणि त्यानंतर प्लस 3m² या लाईक टर्म्स आहेत. सो त्या आपण एकत्र लिहू शकतो. 8m² प्लस 3m². सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 3m आणि त्यानंतर मायनस 9m आणि त्यानंतर मायनस 2m या 3 लाईक टर्म्स आहेत. सो त्या आपण एकत्र करूया. प्लस 3m मायनस 9m मायनस 2m. इज इट क्लिअर? त्यानंतर कॉन्स्टंट नंबर एकत्र येणार आहेत. -6 प्लस 7 प्लस 4. इज इट क्लिअर? सो -6 प्लस 7 प्लस 4. सो 8m² प्लस 3m². दॅट मीन्स ॲन्सर हे प्लसमध्ये येणार आहे. 8 प्लस 3 11m². इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 3 मायनस 9 मायनस 2. दॅट मीन्स मायनस 11 होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स प्लस 3 मायनस 11 ॲन्सर हे -8 येणार आहे. -8m. इज इट क्लिअर? त्यानंतर हे जे पॉझिटिव्ह नंबर आहेत ते सुरुवातीला आपण ॲड करूया. 7 प्लस 4 दॅट मीन्स 11 आणि 11 मायनस 6 दॅट मीन्स 5. इज इट क्लिअर? सो ॲन्सर इज प्लस 5. इज इट क्लिअर? इट इज अवर ॲन्सर. Then next question. See the question number 14. Which polynomial is to be subtracted from x² plus 13x plus 7 to get the polynomial 3x² plus 5x minus 4? Is it clear? Solve करूया म्हणजे लक्षात येईल. So meaning of our question is x² plus 13x plus 7 subtracted which polynomial to get the answer 3x² plus 5x minus 4. सो सिम्पली हा जो क्वेश्चन मार्क आहे त्या प्लेसवरची पॉलिनॉमियल आपल्याला जस्ट फाइंड आउट करायची आहे. सपोज ती पॉलिनॉमियल आपण p ऑफ x नी कन्सिडर करूया. सो वी कॅन राईट सपोज p ऑफ x इज सबट्रॅक्टेड फ्रॉम x² plus 13x plus 7. Then we get the answer 3x² plus 5x minus 4. Is it clear? So simply या प्लेसवर आपण p of x असं पुट करणार आहोत. सो इन फर्स्ट ब्रॅकेट x² plus 13x plus 7 मायनस p of x. ही p of x आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इज इक्वल टू 3x² plus 5x minus 4. Is it clear? सो मायनस p ऑफ x ॲज इट इज LHSला राहणार आहे. त्यानंतर हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे तो आपल्याला शिफ्ट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो हा ब्रॅकेट सुरुवातीला इकडं प्लसमध्ये आहे. शिफ्ट झाल्यानंतर तो सबट्रॅक्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो हा ब्रॅकेट ॲज इट इज याला आपण ब्रॅकेट पुट करूया. 3x² प्लस 5x मायनस 4 मायनस x² प्लस 13x प्लस 7. इज इट क्लिअर? सो मायनस p ऑफ x इज इक्वल टू याच्यातून पॉलिनॉमियल मिळालेले आहेत त्यांच्यामध्ये सिम्पली आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. 3x² प्लस 5x मायनस 4 त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. इज इट क्लिअर? सो मायनस x² मायनस 13x मायनस 7. इज इट क्लिअर? त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 3x² आणि त्यानंतर मायनस x² या लाईक टर्म्स आहेत. सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. इज इट क्लिअर? 3x² मायनस x². त्यानंतर प्लस 5x अँड मायनस 13x यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो ते आपण अरेंज करूया. 5x मायनस 13x त्यानंतर हे कॉन्स्टंट नंबर -4 मायनस 7. इज इट क्लिअर? सो या लाईक टर्म्स आहेत त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत. सो 3x² मायनस x² दॅट मीन्स इथं कोइफिशियंट 1 आहे. इज इट क्लिअर? सो 3 मायनस 1 दॅट मीन्स 2x². इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 5 मायनस 13 ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. -8x. इज इट
क्लिअर. हा एक्स कॉमन येत असतो, सिम्पली आपण कोएफिशियंटवर फोकस करत असतो. 5 - 13 आन्सर हे -8 येणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर -4 - 7 दॅट मीन्स -11. इज इट क्लिअर. सो पी ऑफ एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 2x² - 8x - 11. बट आपल्याला पी ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे. सो पी ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 2x² त्यानंतर -8x - 11. इज इट क्लिअर. आता मायनसनी सिम्पली ब्रॅकेट सॉल्व होणार आहे. दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस मायनस -2x² त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 8x मायनस इंटू मायनस प्लस 11. Is it clear? It is our answer. That means we can write, therefore we have to subtract 2x² -2x² plus 8x plus 11 from x² plus 13x plus 7 to get the answer 3x² plus 5x minus 4. Is it clear? That means it is our answer. Then next question. See the last question, 15th one. Which polynomial is to be added to 4m plus 2n plus 3 to get the polynomial 6m plus 3n plus 10. क्वेश्चन नंबर 14 सारखाच हा सेम क्वेश्चन आहे, बट इथं आपण सबट्रॅक्शन केलं होतं, इथं ॲडिशन करायचे आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. मीनिंग ऑफ आवर क्वेश्चन इज 4m plus 2n plus 3 plus which polynomial is added to this polynomial to get the answer 6m plus 3n plus 10. Is it clear? सो या ठिकाणची पॉलिनॉमियल जस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो त्यासाठी आपण पी ऑफ एक्स असं कन्सिडर करूया. इज इट क्लिअर? सपोज पी ऑफ एक्स इज टू बी ॲडेड टू दी 4m plus 2n plus 3 to get 6m plus 3n plus 10. Is it clear? So therefore we can write in first bracket 4m plus 2n plus 3 त्यानंतर क्वेश्चन मार्कच्या प्लेसवर आपण p ऑफ x असं प्लेस करणार आहोत प्लस p ऑफ x इज इक्वल टू 6m plus 3n plus 10. इज इट क्लिअर? आपल्याला p ऑफ x फाइंड आउट करायचा आहे. सो LHSला p ऑफ x हा ब्रॅकेट ॲज इट इज 3n plus 10 त्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट आपण शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लिअर? हा इकडे प्लसमध्ये आहे, सो शिफ्ट केल्यामुळे तो सबट्रॅक्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो मायनस 4m plus 2n plus 3. इज इट क्लिअर? फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करूया. 6m plus 3n plus 10 त्यानंतर मायनसने ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. -4m minus 2n त्यानंतर -3. इज इट क्लिअर? मायनस इंटू प्लस मायनस त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू प्लस मायनस. इज इट क्लिअर? सो प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज झालेलं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. सो प्लस 6m त्यानंतर -4m या लाईक टर्म्स आहेत. सो वी कॅन राईट 6m minus 4m. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 3n त्यानंतर -2n या लाईक टर्म्स आहेत. सो त्या आपण एकत्र करू शकतो. 3n minus 2n त्यानंतर कॉन्स्टंट नंबर प्लस 10 minus 3. इज इट क्लिअर? सो यांच्यामध्ये ॲडिशन घेता येईल. 6m minus 4m दॅट मीन्स 2m. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 3 minus 2 दॅट मीन्स 1n दॅट मीन्स ओनली n. इज इट क्लिअर? त्यानंतर 10 minus 3 दॅट मीन्स प्लस 7. इज इट क्लिअर? सो p ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 2m प्लस 1n. दॅट मीन्स इथं आपण स्टेट करूया 2m प्लस n प्लस 7. इज इट क्लिअर? इट इज आवर आन्सर. सो वी कॅन राईट therefore
we have to add 2m plus n plus 7 and 4m plus 2n plus 3 to get the answer. To get 6m plus 3n plus 10. Is it clear? That means it is our answer. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॉब्लेम सेट संपलेला आहे आणि त्याचबरोबर चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स हा सुद्धा इथं संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.